वाह, मस्तच. तुम्ही आवाज ऐकू शकताय, किती कुरकुरीत वडे तयार झाले आहे. नमस्कार, तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण इन्स्टंट मेदू वड्यांची रेसिपी बघणार आहोत. तर हे मेदू वडे आपण रव्याचा वापर करून बनवले आहे. रव्याचे किंवा पोह्याचे तेच प्रकार नाश्त्याला खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे. त्याचबरोबर एक चटपटीत चटणीसुद्धा बनवली आहे. चला तर रेसिपी बघूयात. त्यासाठी एखाद्या पॅनमध्ये किंवा कढईमध्ये 2 कप पाणी घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मात्र आपल्याला हाय ठेवायची आहे. यामध्ये 1 चमचा मीठ, 1 चमचा जिरे टाकायचं आहे आणि 1 चमचा रेड चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे आहे. त्याचबरोबर 4 ते 5 कढीपत्ते बारीक कट करून टाकायचे आहे आणि 1 हिरवी मिरची बारीक कट करून टाकायची आहे. तुमच्याकडे रेड चिली फ्लेक्स नसेल तर फक्त हिरवी मिरची टाकली तरीही चालेल. अर्धा इंच आलं फ्रेश किसून टाकायचं आहे आणि 1 ते 1.5 चमचा तीळ टाकून घ्यायचा आहे. हाय फ्लेमवर एक उकळी आणायची आहे. हे बघा, उकळी आली की गॅसची फ्लेम लो करायची आणि 1 कप यामध्ये आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे आणि सतत असा हलवत व्यवस्थित तो मिक्स करायचा आहे. लो फ्लेमवर आपल्याला याचा चांगला घट्ट गोळा होतोपर्यंत हा आपल्याला परतवून घ्यायचा आहे. यासाठी तुम्ही जाड बारीक कुठलाही रवा घेऊ शकतात. अगदी घरामध्ये भाजून ठेवलेला रवा तुम्ही यासाठी वापरला तरीही चालेल. हे बघा, अशा प्रकारे याचा छान गोळा तयार झाला आहे. आता आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं कोमट हे मिश्रण आपल्याला होऊ द्यायचं आहे. हे मिश्रण कोमट होतंय तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा. यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि हे मिश्रण हाताला चिटकत असेल तर मग थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. साधारण अर्धा चमचा इतकं मी तेल लावून हे पुन्हा मिश्रण चांगलं सॉफ्ट होतोपर्यंत मळून घेतलेलं आहे. आता आपण याचे वडे तयार करणार आहोत. तर कितपत छोटा मोठा तुम्हाला वडा हवा त्यानुसार यातून एक गोळा काढून घ्यायचा. लाडूसारखा आकार देऊन चपटा करायचा आहे आणि मध्ये असं होल करून घ्यायचं आहे. हे बघा, पहिला मेदू वडा रेडी झाला आहे. आता तुम्हाला हे वडे एकसारखे हवे असतील तर एखादा घरातला चमचा घ्यायचा, त्याने हे मिश्रण घेऊन घ्यायचं आहे. असं छान गोल आकार देऊन होल करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला एकसारखे सर्व वडे यामुळे मिळतात. तर मी हे सर्व वडे इथे तयार करून घेते. साधारण एवढ्या मिश्रणामध्ये माझे 21 वडे तयार झालेले आहे. तुम्ही गोळा कितपत घेता वड्यांसाठी त्यानुसार वडे कमी जास्त होऊ शकतात. तर इथे आपले हे वडे रेडी झाले आहे. आता आपण तळणार आहोत. तर तळण्याची प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. तर आपण सुरुवातीला एक वडा तळून बघूयात. तर इथे त्याचं छान कडकडीत असं तेल गरम केलेलं आहे. तर वडा जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो तेव्हा गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि वडे आपले तेलामध्ये टाकले गेले की गॅसची फ्लेम मग मीडियम करायची आणि मीडियम फ्लेमवर हे वडे आपल्याला गोल्डन रंगावर तळून घ्यायचे आहे. तर हे बघा, पहिला वडा आपला छान इथे गोल्डन रंगावर तळला गेला आहे. आता आपण साधारण 3 ते 4 वडे एका वेळी टाकून घ्यायचे आहे. सुरुवातीला असं फेस येतो, हा फेस थोडासा कमी झाला की मग आपल्याला ते पलटवून घ्यायचे आहे. घाई करायची नाही. या ठिकाणी गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे वडे टाकल्यानंतर. हे बघा, असं थोडासा फेस कमी झाला आहे. आता आपण ते पलटवून घेऊयात. अशाच प्रकारे आपल्याला मीडियम फ्लेमवर हे वडे चांगले गोल्डन रंगावर तळून घ्यायचे आहे. हे वडे शक्यतो गरमागरमच सर्व करावे. 20-25 मिनिटामध्ये चटणी आणि हे वडे व्यवस्थित आपले तयार होतात. तर हे बघा, मस्त इथे वडे तयार झाले आहे. अशाच प्रकारे मी सर्व वडे इथे गोल्डन रंगावर तळून घेतलेले आहे. आता आपण यासाठी एक चटपटीत अशी चटणी तयार करणार आहोत. तर त्यासाठी आता मिक्सरच्या भांड्यात 2 मोठे चमचे शेंगदाणे, 2 मोठे चमचे पंढरपुरी डाळ्या आणि 1 हिरवी मिरची घेतली आहे. हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात. त्यानंतर एक छोटी वाटी भरून मी कैरीचे तुकडे टाकले आहे. कैरीचा सीझन आहे त्यामुळे मी इथे कैरी घेतली आहे. तुम्ही इथे अर्धा लिंबाचा रसही घेऊ शकतात. थोडीशी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर, पाव चमचा जिरे, चवीनुसार मीठ, 1 मोठा चमचा भरून साखर आणि 2 चमचे इथे मी खोबरं घेतलं आहे. तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात. थोडंसं पाव कप इतकं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरवर चांगली बारीक याची आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे. हे बघा, तुम्ही ही चटणी अशीही खाऊ शकतात पण आपण यासाठी एक तडका बनवणार आहोत. तर ही एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून तेही मी यामध्ये ॲड केलं आहे. थोडीशी पातळ चटणी बनवली आहे. तर इथे 2 चमचे तेल गरम करून छोटे 2 चमचे त्यामध्ये पाव चमचा हिंग आणि 1 चमचा मोहरी टाकून मी ही फोडणी यावर टाकलेली आहे. अशा प्रकारे तुम्हीसुद्धा रव्याचे इन्स्टंट मेदू वडे करून बघा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.